हॅलो एव्हरीवन, वेलकम टू विद्यार्जन सायन्स अकॅडमीज यूट्यूब चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट गोष्ट डिस्कस करणार आहोत. दॅट इज ऑल अबाउट MST CET 2025. सो या व्हिडिओमध्ये आपण CET बद्दलचे इम्पॉर्टंट क्रायटेरियाज जसं की डेट्स काय आहेत, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, पॅटर्न, सिलेबस किंवा किती कॉम्पिटिशन अवेलेबल आहे किंवा तुम्हाला कुठल्या कोर्ससाठी कुठल्या ब्रांचसाठी किती कट ऑफ लागणार आहे, हे सगळं पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो बघा, MST CET म्हणजे महाराष्ट्र हेल्थ टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट, जी कंडक्ट केली जाते बाय टेस्ट सेल ऑफ महाराष्ट्र. वर्षातून एकचदा ही एक्झाम होत असते आणि याचा जो मोड आहे दॅट इज CBT म्हणजे तुमची कॉम्प्युटर बेस्ड ही एक्झाम होत असते. तुम्हाला सेंटरवर जायचं आहे पण तिथं तुम्हाला पेन पेपर न देता कॉम्प्युटरचा यूज करून ही एक्झाम द्यायची आहे. सो चांगली गोष्ट म्हणजे मोर दॅन 500+ कॉलेजेस या एक्झाम थ्रू तुम्हाला अवेलेबल आहे, ज्यापैकी तुम्ही कुठल्याही कॉलेजेसला ॲडमिशन घेऊ शकतात. यासाठी दोन चॉईसेस तुमच्याकडे अवेलेबल आहे. एक तुम्हाला PCM ग्रुप आहे, म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजिकल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही PCMसाठी जाऊ शकतात. आणि जर फार्मसी, फार्मा किंवा ॲग्रिकल्चर यापैकी कुठल्या ग्रुपसाठी ऑप्ट करायचं असेल तर तुम्ही PCB हा ग्रुप घेऊ शकतात. आणि इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत या एक्झामच्या त्या ऑलरेडी रिलीज झालेल्या आहे. जर तुम्ही फॉर्म भरायचा असेल तर फॉर्मची जी डेट आहे, ॲप्लिकेशनची डेट आहे ती रिलीज झालेली आहे 30 डिसेंबर 2024, म्हणजे कालच फॉर्म्स जे आहेत ते रिलीज झालेले आहेत. आणि लास्ट डेट जी आहे त्याची 15 फेब्रुवारी 2025 ही आहे. ओके, सो कुठलाही फॉर्म फिल करताना, हा CETचा फॉर्म फिल करताना जे सुद्धा डॉक्युमेंट्स असतील ते एकदम व्यवस्थित भरा, कारण की काय असणार, पुढे जेव्हा तुमचं काउन्सिलिंग होतं त्यावेळेस हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपर व्हेरीफाय केले जातात. सो डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करा. नेक्स्ट या ज्या डेट्स आहेत बघा, PCB आणि PCM यासाठी या टेंटेटिव्ह डेट्स आलेल्या आहेत. 9 एप्रिल 17 एप्रिल PCB साठी, त्यानंतर 19 ते 27 एप्रिलच्या आसपास तुमची PCMची टेस्ट होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण बघितलं तर नॅशनॅलिटी तुमची इंडियन हवी. त्यानंतर क्वालिफिकेशन जो तुमचा आहे, तुमचं 12th एकतर क्लिअर हवं म्हणजे पास हवं, किंवा तुम्ही 12th अपेअरिंग असायला हवात. ओके, सो एकतर तुमचा HSC बोर्ड क्लिअर हवा किंवा HSC तुम्ही इक्वेलंट म्हणजे अपियर्ड असाल. त्यानंतर बघा, जर तुम्ही मिनिमम मार्क्स बघितले तर तुमचा जोही ग्रुप असेल, एकतर तुमचा PCM असणार किंवा PCB असणार, त्यापैकी तुम्हाला जनरल कॅटेगरीसाठी ॲटलिस्ट मिनिमम 45% PCB किंवा PCM मध्ये हवे, किंवा जर तुमचा रिझर्व कॅटेगरी असेल तर मिनिमम 40% एवढं क्वालिफिकेशन किंवा एवढा स्कोर तुमचा HSC मध्ये असायला हवा. त्यानंतर नेक्स्ट बघा, वेटेज जे आहे 20% क्वेश्चन्स जे आहेत या टेस्टमध्ये ते तुम्हाला 11च्या सिलेबसवर येतील, आणि रिमेनिंग जे 80% जे आहेत ते तुम्हाला कशावर येणार, 12च्या सिलेबस. सो ही जी एक्झाम आहे अदर कंपॅरेटिव्ह टू अदर एक्झाम्स थोडी इझी आहे, कारण बाकी एक्झाममध्ये जसं तुम्ही नीट किंवा JEEसाठी प्रिपेअर करता त्यामध्ये तुम्हाला 11th आणि 12th दोघी करावं लागतं. इथं तुम्हाला जास्त इम्पॉर्टन्स जो आहे, जे जास्त वेटेज जे आहे ते 12thला दिले. त्यानंतर नेक्स्ट बघा, पेपर जो आहे हा तुमचा टोटल 200 मार्क्सचा होणार आहे, आणि त्या 200 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन PCMसाठी कसं आहे बघा. PCMसाठी मॅथ्स जे आहे तुमचं, त्यामध्ये तुम्हाला टोटल 11चे 10 क्वेश्चन, 12चे 40 क्वेश्चन, असे टोटल 50 क्वेश्चन आहेत. पण प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा, असे 100 मार्काचा मॅथ्सचाच पेपर तुमचा असणार आहे. क्लिअर? सो 100 मार्क्स फॉर मॅथ्स, आणि फिजिक्स केमिस्ट्री मिळून अगेन 100 मार्क्स. ओके, सो फिजिक्स केमिस्ट्री 50 क्वेश्चन्स, फिजिक्सचे 50, केमिस्ट्रीचे 50, पण क्वेश्चन किती मार्क्स आहे, 1 मार्क्स आहे. सो मॅथ्सला जास्त वेटेज आहे. क्लिअर? सो मॅथ्सचे तुम्हाला 50 क्वेश्चन्स फॉर 100 मार्क्स, फिजिक्स केमिस्ट्रीचे 100 क्वेश्चन फॉर 100 मार्क्स. सो PCM अगेन तुमचा 200 मार्क्स आहे. ओके, त्यानंतर बघा 200, सो यासाठी जो तुम्हाला टाईम ड्युरेशन मिळणार दॅट इज ऑफ 180 मिनिट्स. जर PCB असेल तर अगेन फिजिक्स केमिस्ट्रीचा सेम क्रायटेरिया असेल, 100 क्वेश्चन्स फॉर 100 मार्क्स. पण बायोलॉजीचे तुम्हाला 11thमधून 20 क्वेश्चन, 12thमधून 80 क्वेश्चन, आणि ईच क्वेश्चन फॉर 1 मार्क्स, असे टोटल हा सुद्धा 100 मार्क्सचा पेपर असेल. सो 200 मार्क्सचा तुमचा पेपर आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला 180 मिनिट्सचा टाईम मिळेल. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तुमचा दॅट इज पॅटर्न जे आहे. पॅटर्न ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे की मोड ऑफ एक्झाम जी आहे तुमची ती कम्प्युटर बेस्ड असणार आहे. ड्युरेशन तुम्हाला 180 मिनिट्सचा दिलेला आहे, म्हणजे 3 आवर्सचा तुमचा ड्युरेशन आहे. 2 ग्रुप्स आहे, PCM, PCB, आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या एक्झाममध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ओके, सो तुम्ही चांगल्या पद्धतीने हा पेपर देऊ शकता. बाकी एक्झाम्समध्ये निगेटिव्ह पॅटर्न आहेत, पण इथं कुठलाही निगेटिव्ह पॅटर्न नाही आहे. मार्किंग स्कीम आपण ऑलरेडी बघितले. फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी तुम्हाला 1-1 मार्क्स करेक्ट असेल तर, आणि इनकरेक्ट असेल तर देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग, 0 मार्क असतील. त्यानंतर मॅथमॅटिक्ससाठी 2 मार्क्स फॉर ईच करेक्ट क्वेश्चन, आणि देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग. लँग्वेजेस
कुठल्या लँग्वेजेस थ्रू तुम्ही हा पेपर देऊ शकता. सो फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिघींसाठी तुम्हाला इंग्लिश मराठी उर्दू हे मीडियम अवेलेबल आहे. पण मॅथ्ससाठी फक्त इंग्लिश आहे. सो तुमचं जर मराठी हिंदी मीडियम असेल तर तुम्हाला मॅथ्ससाठी फक्त इंग्लिश हेच ऑप्शन आहे. त्यानंतर बघा सिलेबस जो आहे आपण हा काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च याच्यानुसार घेतोय. बघा हा सिलेबस इथं तुम्हाला दिला आहे. हा सिलेबस आहे तुमचा PCMसाठी, दिस इज फॉर PCM, आणि हा जो आहे PCBसाठी. सो याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता की हा तुमचा सिलेबस आहे. त्यानंतर बघा एक न्यूज आलेली आहे, रायझिंग इंटरेस्ट इन AR कोर्सेस. ओके, हळूहळू कसं होतं आहे AIला आता खूप जास्त इम्पॉर्टन्स येते आणि त्यामुळे मुलांचा जो इंटरेस्ट आहे AIच्या कोर्सेसमध्ये तो इन्क्रीज होतो आहे. आणि या थ्रू याच्यासाठी सुद्धा म्हणून तुम्ही CET थ्रू जाऊ शकता. सो CETमध्ये सुद्धा मुलांचा जो इंटरेस्ट आहे तो वाढतो आणि नंबर हा दरवर्षी CETचा वाढतो आहे. बघा आपण यात ऑब्झर्व करू शकतो की 2022मध्ये जे रजिस्टर्ड स्टुडंट होते अराउंड 6 लाख्सवर रजिस्टर्ड स्टुडंट्स, ज्यापैकी 4 लाख किंवा 4.5 लाखाच्या वरती मुलांनी ही एक्झाम दिली. ओके, आणि जो दरवर्षी हा नंबर जो आहे तो थोडा वाढतोच आहे. आणि 2024चा जो प्रोजेक्टेड नंबर आहे दॅट इज अराउंड 7 लाख. ओके, सो इतका जास्त हा नंबर आहे. म्हणजे कॉम्पिटिशन आहे, पण ही जी कॉम्पिटिशन आहे हा जो 7 लाख आहे हा नंबर तुमचा PCM आणि PCB दोघींचा मिळून आहे. सो एवढं जर बघितलं तर PCMमध्ये अराउंड 4 लाख स्टुडंट्स आहेत आणि एक्सपेक्टेड आहे हे दिस इज फॉर 2024. सो 4 लाख एवढं आहे. त्यानंतर PCBसाठी किती तुमचं 3 लाख इथपर्यंत असणार आहे. आणि ॲप्लिकंट्ससुद्धा दरवर्षी थोड्या पर्सेंटने वाढतात. सो अप टू 14% ॲप्लिकंट्स जे आहेत ते वाढलेले आहेत. अप्रॉक्सिमेटली जर आपण बघितलं तर तुमच्यासाठी MST CETमध्ये अराउंड 1.25 लाखच्या वर म्हणजे 1,24,000च्या आसपास सीट्स ज्या आहेत इंजिनिअरिंगसाठी अवेलेबल आहे. म्हणजे एक चांगलं नंबर ऑफ सीट्स तुम्हाला अवेलेबल आहे. चांगली एक्झाम आहे, नक्कीच ट्राय करा. त्यानंतर नेक्स्ट बघा सेफ स्कोअर काय असणार आहे तुमच्याकरता. जर तुम्हाला टॉपचं हवं असेल कॉलेज, कुठले टॉपचे कॉलेजेस हवे असतील तर ऑब्व्हियसली तुमचा जो स्कोअर आहे तो 150 to 160च्या आसपास असायला हवा. ठीक आहे, कारण सीट्स चांगले अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही 80 to 95च्या आसपास जरी मार्क्स स्कोअर केले तरी तुम्हाला सीट मिळू शकतं, कारण नंबर ऑफ सीट्स जास्त आहेत. पण जर तुम्हाला चांगलं कॉलेज हवं असेल, कमी फी आणि चांगली प्लेसमेंट जिथून मिळते असं कॉलेज हवं असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली याच्या आसपास 140 to 160च्या आसपास जो आहे तो स्कोअर करावा लागणार. ओके, हे काही कॉलेजेस आहेत बघा. पुण्यामध्ये ऑलमोस्ट 56 इन्स्टिट्यूट्स आहेत याच्यासाठी. मुंबईमध्ये 35 आहेत, नागपूरमध्ये 41 इन्स्टिट्यूट, औरंगाबादमध्ये 14 इन्स्टिट्यूट, नाशिकमध्ये 17 आणि अमरावती रिजनमध्ये 29 इन्स्टिट्यूट्स आहेत. सो काही कॉलेजेस आपण इथं डिस्कस करतोय बघा. ऑलमोस्ट पुण्याचे बघा 3 कॉलेजेस इथं एनलिस्ट केलेले आहेत. एक COEP कॉलेज, वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस ऑफ पुणे. त्यानंतर COEPची फीस स्ट्रक्चर जरी आपण बघितली तर अप्रॉक्सिमेटली फीस तुमची 55,000पर्यंत आहे. सो एवढी जास्त फी नाही, पर इयर वार्षिक फी आहे ही. त्यानंतर अगेन पुण्याचं बघा PICT कॉलेज आहे. त्यानंतर हे सुद्धा पुण्याचे कॉलेजेस आहेत. काही मुंबईचे कॉलेजेससुद्धा आहे. सो इथं तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे की किती फीस जी आहे ती तुमची वार्षिक असणार आहे. ओके, सो यातून तुम्हाला एक आयडिया येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे अगेन दीज आर द इन्स्टिट्यूट्स आणि त्यांचे पॅकेजेससुद्धा दिलेले आहेत बघा. सो COEPचं जे करंट हायेस्ट पॅकेज आहे दॅट इज अबव दॅन 50 लाख. सो दिस इज अ गुड कॉलेज, तुम्ही याच्यासाठी सुद्धा ऑप्ट करू शकता. त्यानंतर बाकीसुद्धा बघा सरदार पटेल इन्स्टिट्यूटचं पॅकेज किती हाय गेलेलं आहे. सो दीज आर द पॅकेजेस ऑफ दिस इन्स्टिट्यूट्स. त्यानंतर नेक्स्ट जे आहे कट ऑफ बघा. जर तुम्हाला ब्रांचेस अकॉर्डिंग आपण इथं जो कट ऑफ आहे तो दिलेला आहे. सो जी तुमची प्रेफरेबल ब्रांच आहे त्याचा तुम्ही कट ऑफ इथं बघू शकतात. जसं सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ॲटलिस्ट तुमचा जो रँक आहे तो 2,500पर्यंत हवा, क्लिअर. त्यानंतर बरेच जण कम्प्युटरसाठी जातात, कम्प्युटरसाठी हा तुमचा रँक असायला हवा. सो दीज आर द रँक्स अँड डिटेल्स फॉर पर्टिक्युलर ब्रांचेस. ओके, आणि हे कुठल्या कॉलेजेससाठी दिलेलं आहे, हे मुंबईच्या कॉलेजेससाठी रँक्स दिलेले अकॉर्डिंग टू द 2023 क्रायटेरिया. त्यानंतर बघा नेक्स्ट जे कॉलेज आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट, त्याचेसुद्धा आपण रँकिंग्स दिलेले आहेत इथं. कम्प्युटर सायन्ससाठी 482 हा जो कट ऑफ रँक आहे आणि इलेक्ट्रिकल ब्रांचसाठी, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनसाठी 2121 हा तुमचा रँक अपेक्षित आहे. त्यानंतर COEPचे सुद्धा हे काही कट ऑफ्स दिलेले आहेत बघा. COEPच्या ब्रांचेस, पुण्याचं चांगलं कॉलेज आहे COEP. सो सिव्हिलपासून तुम्हाला रोबोटिक्सपर्यंत प्रत्येक ठिकाणचे हे ब्रांचेस रँक्स जे आहेत अकॉर्डिंग टू द ब्रांचेस हे दिलेले आहेत.
त्यानंतर हे नागपूरचे काही कॉलेजेस आहेत, नागपूरचे सुद्धा काही कॉलेजेस चांगले आहेत बघा. नागपूरचं रामदेव बाबा कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं, त्याचे कट ऑफ आपण इथं घेतलेले आहेत अकॉर्डिंग टू द ब्रांचेस. बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला 38,816 रँकमध्ये कॉलेज मिळू शकतं. त्यानंतर अगेन मेकॅनिकल इंजिनिअरिंग इज ऑल्सो गुड. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला सुद्धा कट ऑफ इथं दिलेला आहे. सो दीज आर डिफरंट ब्रांचेस फॉर द नागपूर कॉलेजेस. या संबंधित तुम्हाला अजून कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता किंवा खाली नंबर दिला असेल त्यावर तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.